बरं बरं ठीक आहे. आई, अगं पेंडसे काका घरीच आहेत आणि आप्पा नाही आले तसं ते म्हणतायत. हे अचानक न सांगता आप्पा कुठे निघून गेले? ए शैलेश, तू चव्हाणांना दूरध्वनी करून पाहिला होतास का? हो, बोललो मी त्यांच्याशी, पण ते म्हणाले नाही आलेत आप्पा. अरे मला तर बाई भीतीच वाटते. काल रात्री माझ्यावर खूप वैतागले. मला म्हणाले की मला या संसाराचाच कंटाळा आलाय. असं का म्हणाले? अरे आपण लग्नाच्या वाढदिवसासाठी त्यांना आग्रह करत होतो ना, म्हणून. अहो काही संपर्क झाला का आप्पांशी? जी अगं आप्पांचा चष्मा आणि त्यांचं पाकिट सुद्धा नाहीये त्यांच्या खोलीत. अगो बाई, म्हणजे आप्पा गेले का घर सोडून? ईश्वरा, माझे पुरसुंगीचे चुलत काका एकदा असे चिडून घर सोडून निघून गेले. आम्ही सगळीकडे शोधलं त्यांना, पण 10 वर्ष झाली तरी त्यांचा पत्ता लागला नाही. एक दिवस अचानक आले, ते साधू बनूनच. अगदी जमिनीपर्यंत लोळेल इतकी वाढली होती त्यांची दाढी. संसारातून जीवच उडून गेला होता हो त्यांचा. अगं कल्पना, तू गप्प बस ग जरा. आई, आई अहो शेजारी सगळीकडे विचारून आले, कुठेच नाहीयेत आप्पा. अगो बाई. अरे शैलेश, प्रसन्न करा काहीतरी, शोधा तुमच्या वडिलांना. माझे तर हातपायच गळून गेलेत साहेब. अरे मला वाटलं नव्हतं रे हे इतकं मनाला लावून घेतील. नाहीतर मी लग्नाच्या वाढदिवसाचा विषयच काढला नसता. ईश्वरा, अपघात तर झाला नसेल ना आप्पांचा? कल्पना, गप्प बसायचं काय घेशील तू? छे छे, मला काही नको बाई आता. हे, गप्प बस. बाबा, आता काय करायचं आपण? कुठे शोधायचं आप्पांना? मला असं वाटतंय की आता सरळ आपण पोलिसांना कळवूया. हो, मला सुद्धा असंच वाटतंय. दादा चल. चल. आप्पा हो, सांगून काय आहे? ते तुम्ही असं- तुमचंही काही पण. गप्पा बसा. पोलिसांकडे जायची काही एक गरज नाहीये. अहो कुठे गेला होता? सांगून नाही का जायचं? नको नको ते विचार येऊन गेले मनात. येऊन गेले ना, मग काय झालं? मी इथे या घरी आलोय खरा, पण माझ्या मनाविरुद्ध जर काही गोष्टी घडणार असतील तर काय होऊ शकतं याची एक झलक होती. लक्षात असू दे. आप्पा अहो लग्नाच्या हे बघा, मी परत या घरातनं जाऊ नये असं जर वाटत असेल तर हा विषय या घरात परत काढायचा नाही, कळलं? झालं. छे, आता आपल्याला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करता येणारच नाही. हो ना, सरळ धमकीच दिली त्यांनी. मग कॅडी, हा, युनिव्हर्सिटी मध्ये जास्त वेळ नाही ना लागणार? I don't think so. Hardly 10 to 15 minutes चं काम आहे. एक काय सिग्नेचर करायचे, that's all. ओके फाईन. कॅडी लिसन, आफ्टर दॅट आपण जरा बाहेर जाऊ ना, मुंबई फिरून येऊ. That would be a great idea. या मी इथे आल्यापासून मला काही बघायलाच नाही मिळालं यार, बिकॉज ऑफ द सिच्युएशन. आय नो, आपण साईला पण घेऊन जाऊ. चालेल, तिघं असू ना की जास्त मजा येणार. तू विचार 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 पटकन. विचार. हा बोल नचिकेत. लिसन, मी आणि कॅडी बाहेर जातो आहे युनिव्हर्सिटीच्या कामसाठी, तर यू कम विथ अस. त्याच्यानंतर आपण जरा बाहेर जाऊ, मुंबई फिरू. अरे पण आज असं अचानक म्हणजे का? सडन प्लॅनचा मग फन बेबी. नको रे. 5 मिनिट्सचं काम आहे युनिव्हर्सिटीमध्ये. आफ्टर दॅट वी आर फ्री टू रोम इन द सिटी. कॅडीने अजून मुंबई बघितली नाही, तिला बघायचं आहे. हो, पण मी घरी काय सांगू नचिकेत? सांग फ्रेंड सोबत बाहेर चालले म्हणून. नाही रे, घरातलं वातावरण जरा गंभीर झालंय. व्हाय, व्हॉट हॅपेंड? आप्पांनी सांगून टाकलं, लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा नाही असं अगदी स्पष्टपणे सांगितलंय त्यांनी. गॉड. नचिकेत, आता काहीच होऊ शकत नाही रे. फाईन, डोंट वरी सई, डोंट लूज युअर होप्स. ठीक आहे, मी बोलतो देवकीशी. नचिकेत, अरे पण सई, डोंट वरी, तू रेडी हो आणि तू इथे, आय विल मॅनेज एव्हरीथिंग. ओके,
ऐक ना नचिकेत, नको. मी साई, आय नो तू येणारच, दॅट्स इट, यू आर गोईंग. व्हॉट हॅपन? काही नाही, अप्पा इज नॉट रेडी टू सेलिब्रेट. आणि साई पण थोडी नर्वस वाटली. ओ गॉड, नाउ व्हॉट विल यू डू? आय एम नॉट गोना डू एनिथिंग. असं देवकी करणार. डोंट वरी, मी बोलतो देवकीशी, यू गेट रेडी. ए हो हो, मी फटाफट रेडी होते. आप्पा येत आहेत. शैलेश, असा भलत्या सलत्या गोष्टींचा हट्ट करू नकोस हं. तुझ्या आप्पांना हे अजिबात आवडत नाही, माहिती आहे ना तुला. अगं हो आई, पण असा 50वा लग्नाचा वाढदिवस काय नेहमी नेहमी येतो का? अरे हो, पण हा प्रश्न तुझ्या आप्पांच्या तत्वांचा आहे. असा भरमसाठ खर्च केलेला त्यांना अजिबात आवडणार नाही. हा, अगं पण आपल्याला खर्च करायचाच नाहीये. अगं वाढदिवसासाठी आपण जे घेतलं असतं ना, ते ब्लू डायमंड कंपनी घेणार आहे. काय सांगतोस? हो. मला नाही खरं वाटत. असं कसं शक्य आहे? अगं आई, ब्लू डायमंड ही मोठी कंपनी आहे. हा, म्हणजे त्यांना आपल्याला जर का खुश करायचं असेल ना, तर ते पैसा खर्च करणारच. मी तर म्हणतो की सगळ्या बायकांना पैठणी, पुरुषांना रेशमी जब्बे, भांडी कुंडी, मिठाया, सुकामेवा असं सगळं आहेर करतील ते. आणि शिवाय तुम्हाला दोघांना, म्हणजे तुला आणि आप्पांना एक मोठी भेटवस्तू देतील. अगो बाई, म्हणजे आपल्या सगळं फायद्याचंच आहे म्हणायचं. हो, म्हणजे काय 100%. अगं आयुष्यभर लक्षात राहील असा होईल तुमचा वाढदिवस. मला सांग, एकूण किती खर्च येईल रे ह्या सोहळ्याचा? हे बघ, मी आणि दादानी मिळून सगळा खर्च काढला. साधारण 1.5-2 लाख रुपये तरी खर्च येईल. बाई, पण हा खर्च आपल्याला करायचाच नाहीये. सगळा खर्च ब्लू डायमंड कंपनी करणार आहे. पण नकोच बाई असे कोणाचे उपकार घ्यायला. अगं आप्पांचा हक्क आहे तो. आप्पांमुळे ब्लू डायमंडला फायदा झालाय, त्यामुळे त्याची परतफेड आहे ही, असं आपण समजू. पण नको बाई, म्हणजे काय, हे जर चिडून घर सोडून निघून गेले तर मी म्हातारपणात काय करायचं? नकोच बाई, सोड तो विषय. जाऊ दे. म्हणजे आता आपला फायदा कशात आहे हे जर का आप्पांनाच कळत नसेल, तर आपण तरी कशाला अट्टहास करायचा? जाऊ दे, काय करणार. काय ग, ऐकलं का आप्पांनी? हो हो ऐकलं. बरं आजी, मी निघते आता, मला विद्यापीठात जायचं. हा चल, येते. हा. Why is she taking so long? उशीर होणार आहे आता आपल्याला. डोंट वरी, येईल ती. कॅब बुक केली? या, द कॅब इज ऑलरेडी हिअर. गुड, ती बघ आली. चला चला, माझ्यामुळे उशीर झाला ना, निघूया. हो हो, नाही, हो, ते जाऊ दे. फर्स्ट टाइम मी माझी ट्रिक वर्क केली का? आप्पा हो बोलले? नाही ना. हाऊ इज इट पॉसिबल? मी देवकीला सगळं नीट एक्सप्लेन केलं होतं. हो नचिकेत, आजीने तेच सगळं केलं, पण आप्पा तयारच नाहीयेत. म्हणूनच तर मला इथे यायला उशीर झाला ना. ओ गॉड, म्हणजे त्यांनी स्ट्रेट वे नाही म्हणून टाकलं का? नाही ग, आप्पा ना काहीच बोलत नाहीयेत, त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय हेच कळत नाहीये. कळेल कळेल. Some doses are strong. Take time to show the effect. But Nat, are you sure this is gonna work? Yeah, definitely. त्यांना घेऊ दे त्यांचा वेळ. Let him take time, but I'm pretty sure की ते हो बोलतील. Anyway, चल, let's go. हो, आपण निघूयात. That man is waiting for us here. चल 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 चल. तिकडे तिकडे. सगळ्या बायकांना पैठणी, पुरुषांना रेशमी जब्बे, भांडी कुंडी, मिठाया, सुकामेवा असं सगळं आहेर करतील ते.
अहो काय एक जरा सांगू का? सांगा. म्हणजे बघा, माझी आपली एक साधीशी विनंती आहे. हे बघा, प्रस्तावना नको, मुद्द्याचं बोला. हो. आपल्या लग्नाच्या 50व्या वाढदिवसाची माझ्यासाठी एक छानशी पैठणी घ्या ना. म्हणजे 20-25 हजारात येऊन जाईल. आणि जर असा पदरावर मोर असेल ना तर 30 हजारापर्यंत येईल. काय 30,000? अहो 50 वर्षात पहिल्यांदा काहीतरी मागते तुमच्याकडे. आपल्या बायकोची एवढीशी इच्छा पण पूर्ण करणार नाही तुम्ही? नाही काय बघ, मॅप्स वर दाखवते की बीच खूप जवळ आहे. सो आपण सगळ्यात आधी बीचला जाऊया. अँड वन्स वी गेट टू द बीच आपण भेळ आणि पाणीपुरी खाऊ. इट्स बीन अ लॉंग टाइम मी नाही खाल्लं. हो चालेल ना, काहीच हरकत नाही. पण नचिकेत, तिथे आता ते असतात की नाही मला माहित नाही रे. म्हणजे खूप दिवस झाले मी सुद्धा गेले नाहीये ना. जाऊन बघू ना. And I know तू खूप दिवसात गेली नाही. That's why I told you to tag along. येस. अँड सई, ते स्ट्रीट शॉपिंग पण असतं ना. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट इट. मला पण करायची आहे. हो चालेल ना, मी सुद्धा तुला काही चांगली ठिकाणं दाखवीन. मला माहिती आहे. शाई, तुला पण काय हवं असेल तर घे. हॅलो हॅलो सर. कादंबरी रानडे तू? मीच कादंबरी रानडे. लोकल गार्डियन कुठे तुमचे? घेऊन येणार होतात ना? हो, हे काय, हेच लोकल गार्डियन. गार्डियनच्या मनाने वय जरा कमीच वाटतंय. असो, पण आमच्या काही अटी नाही आहेत तशा. तुम्ही या अशा विद्यार्थ्यांची मदत करून चांगलं काम करताय. नाव काय म्हणालात? मिस्टर देशपांडे. नचिकेत देशपांडे. परदेशी मुलांना सहजासहजी कोणी ठेवून घेत नाही, पण तुम्ही विश्वास दाखवलात. कौतुकास्पद आहे. थँक्यू. इट्स माय प्लेजर. सर, तुम्ही ते फोनवर सांगत होता ना काहीतरी काम आहे, सिग्नेचर्स अँड ऑल. हा फॉर्म घ्या. तिकडे खाली सही करा. थँक्यू. इथे नक्की? हा. ओके, झालं एवढंच? नाही, तुम्ही पण करा सही. देशपांडे सही करा. थँक्यू. मॅडम बीच तुम्ही पण सही करा इकडे. मी कशासाठी? करणं आपल्याला काही करून टाक. इथे? हा. थँक्यू. ओके, झालं आमचं काम. आम्ही जाऊ आता. एक फोटो लागेल लोकल गार्डियन बरोबर. ओके चालेल. शिंदे जरा आतमध्ये या. हा साहेब बोलवलं, त्यांचा एक फोटो काढून घ्या. या. चल. थँक्यू सर. सगळ्याच गोष्टींची घाई असते हल्लीच्या पिढीला. लग्न झालंय पण किती तो पोरकटपणा. ही अशी काय सही केली आहे आणि मध्ये काही नको. साहेब झाला फोटो काढला. शिंदे फोटोची प्रिंटआउट आली की हा फॉर्म नंबर 10,234 लिहून त्या खाली स्टुडंट कादंबरी रानडेचं नाव टाका आणि लोकल गार्डियनच्या जागी मिस्टर अँड मिसेस देशपांडे यांचं नाव लिहून द्या मला. ठीक आहे सर. काय भाई, हिटलर तयार झाला का लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट करायला? नाही झाला नाही अजून, बट होईल. एक सॉलिड गुगली टाकलाय मी त्याला. अँड आय एम व्हेरी शुअर त्याला तो कळणार नाही. कुठे लक्ष आहे? सॉलिड मजा येणार या भाई. धमाल तर येणार. आय जस्ट होप आप्पा रेडी होतील. बघ ना, आपण किती प्रयत्न करतोय पण कुठे आप्पा तयार होत आहेत लग्नाचा वाढदिवस साजरा करायला. ते ना काही सांगतच नाहीयेत आपल्याला. ब्रह्मदेवालाच आता खाली यायला हवं त्यांना समजवण्यासाठी. शैलेश, त्याला दूरध्वनी करून बघतोस का? त्याच्याने ऐकणार असतील तर आपण त्याला तरी बोलून घेऊ. कोणाला? ब्रह्मदेवाला. अरे ब्रह्मदेवाला देव नाही का तो?
माझं ना डोकं चालेल असं झालंय. आमचं तरी कुठे चालतंय डोकं. हो ना. अरे त्या नचिकेतनी सांगितलेलं सगळं करून झालं, पण हे बदलतच नाहीयेत. आपणवर ना त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाहीये. जाऊ द्या, मी चाललो ऑफिसला. जर देवाच्या कृपेने आप्पा तयार झाले तर मला दूरध्वनी करून कळव. हो हो, हा नक्की कळवतो. चला आई, येतो ग. ये. कोण हवंय आपल्याला? मी ब्लू डायमंड कंपनीकडून आले. त्यांनी केतकरांच्या लग्नाच्या वाढदिवसासाठी हे पाठवलंय. हो का? या ना, या आत या. बापरे, किती खर्च केलाय? तुमच्याकडे मोठं फंक्शन होणार आहे ना. थांबा जरा. ठेवा ते तिथे ठेवा. मी बोलतो तुमच्या मालकांशी. हा, निघा तुम्ही आता, निघा. येतो. हो चालेल. अहो आपल्याला लग्नाचा सोहळा साजरा करायचा नाहीये ना, मग कशाला ठेवून घेतले ते कपडे? किती महागाईच्या आहेत साड्या, आणि सदरेही खूप छान आहेत. पण जाऊ दे, आमच्या नशिबातच नाहीये असलं काही. नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा. अहो हे काय अचानक? अचानक नाही, 50 वर्ष जुनं आहे हे. साजरं व्हायलाच हवं. खरंच? होय. आता तुमची इच्छा आहे ना आपला लग्नाचा वाढदिवस साजरा व्हावा म्हणून. शेवटी तुमचा आनंद हा महत्वाचा. अगं बाई, प्रसन्न, सई, कल्पना, लवकर खाली या. हे बघा काय म्हणतायत. काय झालं आई? अगं काय काय म्हणतात? थांबा, या इकडे या. आता तुम्ही काय म्हणलात ते यांना सांगा ना. हो. आप्पा, काय झालं? अरे काही नाही, ते कॅंगारू खूप मागे लागलं होतं आणि तुम्हा सगळ्यांनाही वाटतंय ना की आमचा लग्नाचा वाढदिवस हा थाटात साजरा व्हावा म्हणून. हो, वाटतंय तर खरं. ह्या भेटवस्तू ह्या त्याच्या कार्यालयातूनच आलेल्या आहेत. अय्या, छानच आहेत नाही? हो, आपला हा कार्यक्रम प्रायोजित करायची त्याची खूप इच्छा आहे ना. मग मी म्हटलं ठीक आहे, काय आहे, माझ्या हातनं एखाद्या गरजवंताला सुद्धा मदत होईल म्हणून मग मलाही वाटलं, म्हटलं चला करूया एखाद्या गरजवंताला मदत. आता ते म्हणतायत तसा साजरा करूया आपण आपला 50वा लग्नाचा वाढदिवस.